इकडे या थोडस असं असं या असं असं मला असं काय बोलता बोला, येत काही नाही. बोला, कसंही बोला ना, काही बोला ना. काय बोलतो म्हणजे तुम्ही मुके आहे का? बोलताना येत बोलले नाही ना बाबा नाही ना कुठून आले, कुठून? बसा बसा ना, गप्पा मारूया, गप्पा मारूया. तुमच्यासारखे आम्हाला बोलणार पाहिजे. गप्पा मारूया थोडं थोडं थोडं. खेड्याहून आले, त्या खेड्याच्या लोकांना टीव्ही वाले येते का तुमच्या गावापर्यंत? ते वाले येतात ना. येतात. हा कोणतं गाव आहे तुमचं? नेरखेडा. नेरखेडा गाव आहे, मोठं गाव आहे का? हो अच्छा रामनगरच्या खाली आहे नेरखेडा. अच्छा अच्छा अच्छा. नेरखेडा. तुम्ही शेतकरी आहे? शेतकरी किती एकर वावर आहे? 10-12 एकर जमीन आहे. 10 एकर आहे. हो. काय कोरडवाहू काय हो. वलिती आहे? कुरडो आहे, काही बागायती आहे. काय काय पीक घेता? सोयाबीन आहे, मोसंबीचे फळ आहे. मोसंबी पडव आहे. हा. हा. पुन्हा कांदा, बियाणा, मिरची. सदन शेतकरी आहे मग तुम्ही? हो साधारणच आहे. थोडे मोठे. सदन सदन म्हटलं मी, हा, साधारण सदन नाही. नाही. काय शेतकऱ्यांची स्थिती सध्या मग म्हणजे देशातली जरा कशी आहे? अडचणीतच आहे जरा. हं? भावा कुण्याचे गुण जरा अडचणीत आहे जरा. भाव मिळतो काय? नाही ना मी भाव नाही भेटत ना शेतकऱ्याला. लागत खर्च किती लागतो एकरी? खर्च गण लागतो, खर्च लागतो आणि उत्पन्न कमी होतं. कमी होते हा उत्पन्न. शेतकऱ्याची म्हणजे खूपच हाल राहते. हाल आहे शेतकऱ्यांची. पण मोदी सरकार तर म्हणते शेतकऱ्यांसाठी आम्ही भरपूर केलं. करता आहे, करते मोदी सरकार. हम्म, अनुदान येते ते आता सध्या हे सुरू हम्म. 2000 टाकीचे ना. आता 13 तारखेला मतदान आहे आपल्या इथे. तुमचं मतदान कुठं? हम्म. तुमचं मतदान कोणाकडे? आता काय वेळेवर आता जे ठरल ते आता. पण आता जे आमच्या हिताचं राहील त्याला मतदान होईल. हा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही म्हणता तुम्ही, शेतकऱ्याचे इकडे प्रश्न सुटतील, तिकडे मतदान होणारच आमचं. है ना? हा तुला वाद नाही. आता तुम्ही जे DAP घेता, सोयाबीनची बॅग तुम्हाला लावायसाठी घेता, आदल्यापेक्षा स्वस्त आहे का महाग? नाही महाग भेटते ती. महाग भेटते ती. महाग. तिचा खर्च जर काढला तर शेती परवडतच नाही. खत हा. बियाणाचा हिशोब जर केला बियाणाचा हिशोब केला तर शेती नाही परवडत. परवडतच नाही शेती. बरोबर आहे, म्हणजे घाट्यामध्ये जाते. हा घाट्यामध्ये जाते. हा. म्हणजे ते बारण्याचा मसाला, चारण्याची कोंबडी कारल्याची कोंबडी बाराण्याचं. अशी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याची जास्त ती आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग मुद्दा म्हणजे महागाईचा मुद्दा राहील तुमचा. महागाईचा भाव जर व्यवस्थित मिळाला तर शेतकरी आबादच राहतो ना. मग शेतकऱ्याला काही टेन्शन नाही. आणि शेतकऱ्यांच्या भरोशावर तर तेच चालतं. शेतकरी भाव मिळाला तर शेतकरी आहे, नाही तर मग शेतकरी आत्महत्येच्या पाठीमाग. हो, शेतकरी आहे. हा त्याला शेतकऱ्यांनी आत्महत्या का बरं करायचं? नाही करायचं, कशाला करायचं? करायचं नाही, पण जीवाचे ओव्हरलोड झाल्यावर काय करणार आहे परत. ते विदर्भात होते, इकडे मराठवाड्यावर मध्ये पण आत्महत्या होते. होती ना कंबारला जनावर झाल्यावर काय करणार आहे परत. हा. शेतीसाठी कर्ज जर काढलं फेडणं नाही झालं तर मग त्याला आत्महत्या. म्हणजे हा कसा इमानदार वर्ग आहे. हो, बिलकुल. किंवा म्हणजे कोणाच्या जीवावर न जगणारा माणूस आहे, स्वतःच्या कष्टावर जगणारा माणूस. हा आणि त्याचं जर व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर त्याला काही अडचण पडत नाही ना. पण त्याच्याचकडे दुर्लक्ष केलं जाते असं वाटतंय का तुम्हाला? असं वाटतं जसं. मग आता एक तुम्ही आमच्या कॅमेऱ्याकडे बोलून सांगा, काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी सरकारने, येणाऱ्या सरकारने? या ना, इकडे या. या ना, इकडे या ना. मला तुम्ही या ना. मला- पिकाल कर्ज भेटलं. बाबा तुम्ही पण बोला. ते नंतर बोलते. नाही, काय बोला, कर्ज काय बोला, भेटलं? बोला. पिकाला कर्ज काय? मी 2-3 शब्द बोलतो. बोला. शेतकऱ्याच्या पिकाला भाव जर भेटला ना बरोबर आहे. तर कर्ज काढायची गरजच पडणार नाही शेतकऱ्याला. बरोबर आहे. बरोबर का? बस झालं ते खरं. पण भाव मिळत नाही. हा भाव मिळत नाही. सांगा ना, भाव मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? सांगा तुम्ही भाव. ते जे अधिकारी लोक आहेत त्यांचं काम आहे ते. मग आता 13 तारखेला निवडणूक आहे, तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे? आता ते पाहू आता कोणत्या याच्यावर करायचं ते आपण. आणि जालन्यामध्ये कोणाचा माहोल आहे? हं? माहोल कोणाचा आहे? आता आपले राव साहेब जानवे, परत आपलं काळे आहे. डॉक्टर काळे. डॉक्टर काळे, परत अजून आपलं ते अर्जुन कोतकर आहे. नाही, नाही, उभा कोण आहे? उभा आता सध्या आपलं कल्याण काळे. कोण उमेदवार आहे? रावसाहेब दानवेनं आला कल्याण काळे, ते दोघं जण उमेदवार आहेत. कोणाचं नाही का? हो म्हणजे बाकी अजून 26 भरपूर लोक आहे. पण टप म्हणजे हेच आहे. टप मध्ये टप बी नाही येते. वंचित बहुजन आघाडीच. ते मला नाही माहिती कोण आहे तिथं, कारण की इतकं प्रचारच झाला नाही.
फक्त इथं रावसाहेब दानवेचाच फक्त प्रचार चालू आहे आणि कल्याण काळेचं थोडं बहुत बस, बाकी काही कोण बाजी कोण मारेल? दानवे साहेब. दानवे साहेब. हो एकच आहे. पण दानवे साहेब गेल्या 25 वर्षापासून दानवे साहेब मग काय जालन्याचा विकास तर केला त्यांनी. काय विकास केला? हे काही बस स्टँडचं हे त्यांनी त्यांच्यामुळे इतकं फास्ट काम झाले. बस स्टँडचं, रेल्वे स्टेशन आलं, रेल्वे स्टेशनच्या गाड्या किती चालू झाल्या इथं. वंदे भारत सारखी ट्रेन चालू झाली जी जालन्यात सारखं शक्य नव्हतं ते चालू झाली जालन्यात. आणि भरपूर विकासाचे कामं केले त्यांनी. गॅस टाकी उज्ज्वला योजना चालू केली, जनधन योजनेचे काम मोठे केलेत. बाकी रोड, सडक, हायवे, सिमेंट रोड बरोबर आहे, विकास केलाच आहे. पण महागाईच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? महागाई तर होणारच आहे साहेब. तुमचा 10-20 वर्षा पहिले तुमचा 4 लाखाचा प्लॉट 40 लाखाला एका लागला. त्या मानाने तर काहीच झालं नाही म्हणजे महागाई. तर रोजगाराच्या संदर्भात काय बोला? रोजगार तर चालूच आहे. एम्प्लॉयमेंट तर आवाज वाढणार झाली तर हे होणार. ते एम्प्लॉयमेंट तर चालूच आहे. माझ्या मोदीजीने 2 करोड रोजगार देण्याचा वादा केला होता, तो झाला का पूर्ण? भरपूर झाला. ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये काय, गव्हर्नमेंट सगळं गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर थोडे राहणार आहेत. प्रायव्हेट सेक्टरच्या भरोश्यावर किती झाले एम्प्लॉयमेंट आलेली. आज विचार करा, आपल्या भारतात इतकं इंटरनॅशनल लेवलवर, जागतिक लेवलचं आपण मोदींनी निवडून द्यालो, जागतिक लेवलचा लीडर निवडून द्यालो आपण. सुरक्षा गार्ड राहतात त्यांना किती पेमेंट मिळत असेल तुमच्या? पण त्या गार्ड लोक जे राहतात, ATM वर बसून राहतात, दवाखान्यामध्ये जे प्रायव्हेट जे सुरक्षा गार्ड राहतात, त्यांना किती पेमेंट मिळत असेल? त्यांना अंदाजे 12 ते 15 हजार भेटत असेल. अजून काय करतात? हा मग 12 ते 15 हजारात. अरे माणूस ना साहेब, 15 हजारांना आज सफिशियंट होऊन जाते एका फॅमिलीला. बरं का? शिक्षण होईल का? शिक्षण मुलांचं शिक्षण होईल का? त्यामध्ये मुलांचं महागडं शिक्षण झालं. शिक्षण का नाही होत? प्रत्येक होत परिवाराचं होत. ऍडमिशन फी कितीला? हा तुम्ही जर त्याच्या हिशोबाने तुम्ही एकदम भारी स्टार्ट विचार भारी सगळ्यांना शिक्षण शिकावं लागेल ना भारी. सरकारी शाळेतून आमचे काही माझे CTM शाळेत शिकलेलं आहे. मला पुऱ्या वर्षातून म्हणजे कमी शिकल्या पोरं आज नाही का. काळ तो वेगळा होता, आपण जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहोत. आता तुम्ही आता लेटेस्ट बघा, रिक्षा चालवणारी पोरगी कलेक्टर झालेली आहे. बरं का? हमालची पोरं बी कलेक्टर झालेली आहे. ते असं काही नाही. शिक्षणाला कुठं शिक्षण वाटते का तुम्हाला स्वस्त आहे? स्वस्त बी आहे, महाग बी आहे. जसं लागलं तसं आहे तिथं शिक्षण. इथं यार आम्ही सांगतो ना, इथं काही क्लासेसवाले असे की चांगलं शिक्षण असल्यावर पोरग गरीब का असणार त्याला फुकट शिकित. टॅलेंटची कमी नाही इथं. टॅलेंट जितकं ना, टॅलेंटला प्रत्येकाला वाव आहे इथं. प्रत्येकाला प्लॅटफॉर्म आहे इथं. फक्त सर्च करायचं, घर बसल्या कोणी देणार नाही तुम्हाला. जालन्यामध्ये काय शिक्षणाची सुविधा आहे उच्च शिक्षणाची? आता मेडिकल कॉलेज आलं जालन्यात. आता औरंगाबादला किती मेडिकल कॉलेज, औरंगाबादला किती कॉलेजेस आहे मॅक्झिमम. जालना लोकसभा मतदारसंघाच्या साठी जालन्यात चांगलं म्हणजे त्या हिशोबाने चांगलं आहे. आता मेडिकल कॉलेज आलं जालन्यात, आणि ते बी मोठं कॉलेज आलं, मेडिकल कॉलेज आलं. आणि व्यापारी शहर आहे जालना, व्यापारी शहर आहे. इथं व्यापारी लोक जास्त आहे इथं. बरं का? आणि इथं ह्या लोकांना आहे ना, मी शेतकऱ्यांसोबत बोललो, इथल्या काही शेतकरी थोडं नाराज दिसलेले आहे. आता कसं माहिती का, शेतकरी कधी नाराज नव्हता. पण कधी बी मी सांगू का, सरकारने ह्या सरकारने जितकं केलं त्यांच्यासाठी, त्या मागच्या काँग्रेस सरकारने कधीच नाही केलं. MSPचा जो MSPचा तर नाही का सांगू का तुम्हाला, तो असा विषय की तो MSP काही बी करा तुम्ही. बरं का? आता हिने एक शेतावर एक कायदा आणला होता. ते कायदा जर पास झाला असता ना, तर शेतकऱ्याचा खरं फायदा झाला असता. पण कोणी नाही का, कोणा समजण्यात, यांना समजून सांगण्यात फरक पडला. नाही तर अगर खरं समजले असतात ना, तर त्या उद्योगपत्यांच्या घशी जर घातल्या तर मग काय फायदा होणार? उद्योगपती आपल्या शेतीतला माल ते काढतील आणि मार्केटमध्ये ते आणतील, आपल्याच लोकांना ते विकतील. द्यायची इच्छा तुमची आहे. तुमच्या याच्यावर काही तुमचं काही नुकसान नाहीये. तुम्हाला काय असं अग्रीमेंट नाही का हे करणार आहे. तुम्हाला फक्त लागत पैसे देईल, तुमचा माल ते ठरवतील. तुम्हाला घेणारे जास्त झाले तर तुमचा ऑटोमॅटिक तुमचा भाव वाढेल. मला माहिती आहे शेतकरी ना इथं त्यांना 1-2 लाख रुपये कमी जास्त झाले ना, इथं खर्च वाढून टाकते ती. बरं का? पुढच्या हिशोबाने नाही काम करत ते. मार्केटचा अजून सर्चच नाही करत हे. दादा आता एक काही मराठा आंदोलनाचा काही फरक पडेल काही? ते मनोज जरांगे दादाने इथे आंदोलन केलं होतं, तर जालनामध्ये काही फरक पडेल? इथले मराठा काही असतील म्हणजे 5-10% नाराज असतील, त्याच्यात काही विषय नाहीये. पण काही फरक नाही पडणार दानवे साहेबाला. 5-10% जरी नाराज असली तर मोठा फरक पडेल ना? काहीच नाही फरक पडत. रावसाहेब दानवे किती लीडने आलता मागं? 3.5 लाखाच्या वोटांची लीडने आलेला आहे. त्या जवळपास बी राहत नाही. कल्याण काळे तर जवळपास बी नव्हता. यावेळेस 30 पोझिशन राहील, थोडंफार कमी होईल. लीड कमी होईल. लीड कमी मला तर नाही वाटत लीड कमी होईल. काहीच होत नाही. तुम्ही कुठे चालले? जालना इकडे या थोडंसं. जय श्रीराम. जय श्रीराम आले तुम्ही. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
काय 13 तारखेला निवडणूक आहे, कुठल्या मुद्द्यावर राहील तुमचं मतदान? आता तसं जर बघितलं ही निवडणूक हा, हा. मला नाही वाटत काही अशी अडचण निवडणूक राहिली. अच्छा, सरळ 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 निवडणूक राहणार, थोडाफार बदल होईल. तसं यांनी सांगितलं की आता 3.5 लाखांना मतांनी आलते, तर थोडाफार मराठा आरक्षणाचा थोडाफार मुद्दा आहे, तर त्यात 5-50 तुम्ही मराठा आहे? नाही, मी वंजारी समाजात आहे, ओबीसी. आरक्षण तर दिलेलं ना 10%. काय वांधा नाही. 10%. एक मिनिट सगळं सांगतो सोयीसर. बघा 10% ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. हे आधी सोडावं दिलं होतं. आता 10% टिकणार आरक्षण हे कोर्टामध्ये 100% आरक्षण टिकणार आहे. आणि विशेष म्हणजे मोदीचं काम चांगलं आहे. शेतकऱ्याला विमा मिळतो, प्रत्येक घरामध्ये स्वच्छ जल आहे, चांगलं पाणी यायला लागलं, बायांना गॅस भेटतो. नाही, आरक्षणाचा मुद्दा जो आहे मराठवाड्यात विशेष करून जे आहे तो महत्वाचा मुद्दा. जवळजवळ हा आरक्षणाचा मुद्दा जवळजवळ निकाल लागलेला आहे. नाही, आरक्षण तुम्हाला माहित आहे काय? मनोज जरांगे सुद्धा याच्यामध्ये तयार आहेत. फक्त सगळे ऐका ना, फक्त सगळे सोडायचा प्रॉब्लेम राहिलेला आहे त्यांनी. तुम्ही बोला, मला बोलू द्या, मी सोयीसर सांगतो ना. तर विशेष म्हणजे कसं आहे माहिती आहे का, विशेष म्हणजे आरक्षण तर भेटलेलंच आहे, ते बी त्याच्यामध्ये नाराज नाहीत. फक्त सगळ्याचा मुद्दा आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे काही करता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सगळे सोयऱ्यावर आमचा विचार चालू आहे आणि निश्चित ते सगळे सोयऱ्या होणारच आहे. सगळे सोयऱ्याचं जर दिलं तर तिकडे ओबीसी नाराज होतील ना. मग नाही ओबीसीला धक्का लागणार नाही. आरक्षण आता जे आरक्षण दिलेलं ना, ओबीसीला धक्का न लावता दिलेला आहे. की सगळे सोयऱ्याचा विचार करणार मुख्यमंत्री म्हणून. ओबीसीचं आरक्षण वेगळं असल्यामुळं हे आरक्षण अजिबात धक्का लागणार नाही. तुमचं बरोबर आहे बरं का, पण काही नियम असतात. आता तुम्ही जर म्हणला की नाही मला एसी पॉवर मध्ये गाडी पाहिजे बसायला, जसं येईल तसं घ्यावं लागत असतं, बरोबर की नाही. आणि आता त्यांनी ते 10% आरक्षण दिलेलं आहे, ते काही चुकीचं दिलं नाही, नियम असतो. त्यांचं म्हणणं असं आहे की 10% जे आरक्षण आहे ना हे टिकलं पाहिजे. दिलं तर टिकणारच ना. ते सुरुवातीला 16% दिलं होतं तर ते टिकलं नाही ना. मला काय म्हणायचा अनुभव असतो, तो 16% दिलं तर ते दबावपोट दिलं. आता हे जे ना हे दिलेलं आहे सगळ्यांच्या कल्याणाकरता. मला हे माहित आहे काय, त्रुटी होत्या, त्या त्रुटी त्यांनी यावेळेस काही त्रुटी ठेवलेल्या नाही सर. मला हे माहित आहे की या देशातलं जे आरक्षण आहे ते 50% सीमा ते ओलांडता येत नाही. आता जेव्हा कर्नाटक नाही, कर्नाटकचा प्रश्न तो कोर्टामध्ये अजून चालू आहे. त्यांनी जे आरक्षण वाढवलं होतं ते कोर्टामध्ये. विशेष म्हणजे बघा आमच्या दानवे साहेबांचं काम चांगलं आहे. आता आपल्या जालन्याला इतके त्रास व्हायचा रेल्वेला जायला, वंदे भारत ट्रेन तयार झाली. हा जो आरक्षणाचा जो मुद्दा इथे मराठा आंदोलनाचा उठला, याचा काही फरक पडेल का? काही फरक पडणार नाही तेवढा. आणि फक्त तुम्ही म्हणता बरोबर आहे, थोडी लीड कमी होणार आहे. 100% तुम्ही जे म्हणता तुमच्या विषयामध्ये थोडं 5-50 कमी होऊ शकतात, पण सीट तर लागणारच आहे. आणि तिसरी बार मोदी सरकार येणार असेल, त्यांची कामं चांगले आहेत, शेतकऱ्यांचा फायदा आहे. कुठं चाललंय? औरंगाबादला मतदान कुठे आहे? मतदान केलं मतदान औरंगाबादला चालले की संभाजीनगरला चालले? संभाजीनगर. संभाजीनगर नामकरण झालेलं आहे ना. मतदान कुठे आहे? मतदान रेवाड केलं ना, केलं आम्ही परभणी केलं. अच्छा, परभणीमध्ये केलं का? कोण होतं परभणीमध्ये? सिटीला केलं, सिटीला. कोणाची होती सिटी? सिटी नरेंद्र मोदी. अच्छा, नाही कमेंट नव्हती. नाही सिटीला. हे परभणी आहे. परभणीतलं मतदान ते झालं आहे. दुसऱ्या आघाडीच येणार आहे. आता तिथं सुद्धा त्यांचं चांगलं काम आहे. ठीक आहे, तिथले ते नाहीत रहिवासी, परंतु त्यांचा एक आमदार त्या ठिकाणी आलेला आहे पहिला. हा, ते जानकरांचा आमदार बी आहे. आणि जानकर साहेबांचं काम चांगलं आहे. त्यांना कुटुंब नाही सर, ते फक्त जनसेवा करतात. त्यांनी संपूर्ण जनसेवेसाठी वाहन 4 तारखेला आपलं हे चित्र नाही, ते कळलं तुम्हाला, कळलं आम्हाला, कळलं. आता जनता आहे, जनताच्या मनावर काय हे आपण तुम्ही जाणू शकता. हे मी एकटा नाही असं सर्वजण हे सांगतात. का तर मोदीचं यावेळेस सरकार चांगलं आहे, त्यांनी चांगलं काम केलं. तर नक्कीच हे जे सगळे जे मतदान करणारे जे नागरिक आहे, या नागरिकांसोबत मी चर्चा केलेली आहे. आणि विशेष करून जे आहे मराठवाड्यातील जालना या बस स्थानकावरून मी हे तुम्हाला संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट दाखवत आहोत. हे जालन्याचं जे आहे बस स्टॉप आहे. आणि प्रत्येकच आम्ही आतापर्यंतचे जे रिपोर्ट्स केलेले आहे ते जे आहे बस स्टँड वरून केलेले आहे. कारण इथे जे आहे नेते राहत नाही किंवा पुणे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा राहत नाही. हे सर्वसामान्य नागरिक असतात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातल्या भावना ते आपल्या चॅनलवर बोलून दाखवतात. आणि त्याच भावना आम्हाला जाणून घेण्याचा सुद्धा आमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तोच आमचा प्रयत्न आहे. एकंदरीत संपूर्ण तुम्ही व्हिडिओ हा बघितलाच असेल. आणि कल कुणाचा आणि कोणाकडे हा कल दिसून आलेला आहे तो सुद्धा तुम्ही या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलाच असेल. तर आणखी जालना मतदारसंघातील विविध ठिकाणावरून तुम्हाला
मी हा ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहोत. हा बस स्टँडवरचा आहे आणि पुढचा ग्राउंड रिपोर्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत. तोपर्यंत WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. हा बेल आयकॉन अवश्य दाबा, कारण बेल आयकॉन जर तुम्ही दाबलं तर तुमच्या मोबाईलवर आमच्या बातमीची नोटिफिकेशन आवश्यक येईल. धन्यवाद. नमस्कार.